निरोपाचा क्षण नाही, निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. निरोप समारंभ म्हणजे क्षणोक्षणी डोळ्यांच्या कडा ओलावणारा प्रसंग. जरी डोळ्यात पाणी येत असलं, जरी डोळ्यात पाणी येत असलं तरी ते गालावर आणायचं नसतं. आतापर्यंत तुम्हाला शाळेत संस्काराची शिदोरी दिली आहे. यावर आपले भावी भविष्य अवलंबून असणार आहे. ध्येय दूर आहे, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीही मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, पावलोपावली येतील कठीण प्रसंग. फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका, ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. शिवाय आज सुद्धा आपल्याला सर्व शिक्षकांनी आपणास शेवटचा संदेश दिला आहेच. मी सुद्धा आता तुम्हाला शेवटचा संदेश देण्यासाठी उभा आहे. आजपर्यंत तुम्हाला सर्वांनी अभ्यास करा, अभ्यास केल्यानेच फायदा होणार आहे. चांगले गुण मिळवा, शिक्षणाने तुमचे भाग्य उजळणार आहे असं सांगितलंय. पण आज मी जरा थोडस वेगळं सांगणार आहे. हिंदीत एक म्हण आहे, ना बाप ना भैया, सबसे बडा रुपैया. आज आपण ज्या युगात आहोत ना, त्यात पैशाला खूप जास्त महत्व आहे. ज्याच्याजवळ पैसा तोच दादा, ज्याच्याजवळ पैसा तोच दादा. पैसा नसेल तर कोणी विचारत नाही. तुम्ही तुमच्या आजूबाजूला, तुमच्या गावात पहा. ज्याच्याकडे पैसा आहे, जो श्रीमंत आहे, त्यालाच लोक मान देतात. तो किती शिकलेला आहे हे कोणी पाहत नाही. यावरूनच मला वाटतं पैसा महत्वाचा आहे. म्हणूनच तुम्हाला माझं सांगणं आहे, हाच माझा शेवटचा संदेश आहे की तुम्ही जास्तीत जास्त पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करा. पैसा आला तर सगळं होतं. आता तुम्हीच पहा ना, शिक्षण घेण्यासाठी सुद्धा पैसा महत्वाचा आहे. पैसा नसेल तर शिक्षण सुद्धा व्यर्थ होईल. म्हणून तुम्ही शिक्षण घेतल्यावर काय होणार आहे हे आपण पाहूयात. तुमच्यातील काही जण शाळा सोडून एखाद्या दुकानावर काम करतील. त्यांना 5 ते 10 हजार रुपये महिना मिळेल. काही एखादं दुकान टाकतील. काही जण एखादी गाडी घेऊन ती चालवतील. त्यांना 10 ते 15 हजार रुपये मिळतील. काही जण थोडं जास्त शिकतील. त्यांना कुठेतरी साधी नोकरी लागेल, 15 ते 20 हजार रुपये मिळतील. काही जण थोडं जास्त शिकतील. त्यांना कुठेतरी चांगली नोकरी लागेल, 25, 40, 50 हजार पर्यंत त्यांना पैसे मिळतील. काही जण डॉक्टर, इंजिनियर होतील, किंवा काही जण UPSC, MPSC सारख्या परीक्षा देऊन मोठे अधिकारी होतील. त्यांना अजून जास्त पैसा मिळेल, मान मिळेल, त्यांचा रुतबा असेल व हा पैसा त्यांचा वाढत जाईल. पहा, म्हणजे जसं तुम्ही वर जात असाल तस तसं तुमचा पैसा वाढत जाईल. पैसा वाढला की आपोआप मान वाढेल, अधिकार वाढेल, समाजात वेगळं स्थान होईल. आता तुमच्या हातात आहे, आता तुमच्या हातात आहे की तुम्हाला किती पैसा हवाय. जितका पैसा हवाय तितके शिका. जास्त पैसा हवाय, जास्त मान हवाय, जास्त रुतबा हवाय तर जास्त शिका, नाहीतर नाही. काही दिवसापूर्वी एक हिंदी चित्रपट रिलीज झाला होता, 12वी नापास 12वी फेल. खूप चांगला आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहणे आवश्यक आहे. सगळ्या जणांनी तुम्हाला टीव्ही पाहू नका असं म्हटलं असेल, पण मी म्हणतो हा चित्रपट नक्की पहा. 2 तास 26 मिनिटाचा म्हणजेच 146 मिनिटाचा हा चित्रपट तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकतो. तुम्ही हा चित्रपट व्हॉट्सअपवर पाहू शकता किंवा मोबाईलवरती पण पाहू शकता. तुम्ही त्याची लिंक बऱ्याच ठिकाणी शेअर झालेल्या आहेत. तुम्ही मन लावून केवळ 146 मिनिटं या चित्रपटाला दिले आणि त्यानुसार वागलात तर 146 लोक तुम्हाला सॅल्यूट करायला उभे असतील, आणि त्यात आम्ही सुद्धा असू. शेवटी फक्त एकदाच सांगतो, ज्या शिडीवरून तुम्ही कुणाचा तरी आधार घेऊन वर चढता, त्या शिडीला आणि त्या व्यक्तीला आयुष्यात कधी विसरू नका. आणि कधी त्या शिडीला उंचावर पोहोचल्यावर लाथाडू नका. कारण जरी आज तुम्ही एका ठराविक उंची गाठली असली तरीही काही काळाने खाली यायला ती शिडी फार गरजेची असते. अन्यथा विना शिडीचे जोरदार खाली आपटाल
आणि जेव्हा आपटाल तेव्हा त्या व्यक्तीचा हातही आधारासाठी मिळेल की नाही कोण जाणे. त्यामुळे नेहमी आधार देणाऱ्यांची जाणीव ठेवा, त्यांना कधीही विसरू नका. मग ती शिडी असो, एखादी व्यक्ती असो किंवा आपली शाळा. आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा, उत्कर्षाची शिखरे तुम्ही सर करावीत. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी. तुमच्यापैकी खूप जणांनी माझ्या आजचा कदाचित मारही खाल्ला असेल. आता या कार्यक्रमानंतर सगळ्यांना नाश्ता मिळणारच आहे. तरी ज्यांनी अजून कोणी माझ्या आजचा मार खाल्ला नाही, त्यांनी नाश्ता झाल्यानंतर माझ्याकडे नक्की या. तुमची ही शेवटची इच्छा नक्की पूर्ण केली जाईल. धन्यवाद.